तर आयुष्यात एकदा तरी कायाकिंग करा मित्रांनो, आमची फाटली नाही. किती सुंदर आहे. मच्छी फ्राय चालली. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपले निरंजन भाऊ जवळजवळ ही जोडीवर नाही इकडं आलेत. गाडी रेडी आहे, सिस्टीम रेडी आहे, पण गँग रेडी नाही आहे. लाईटला बघतो तू जरा चल सुरू केलंय. तर फायनली प्लॅन झालेला आहे, कुठं जायचंय गाडीत बसल्यावर ठरवू. महेश भाऊ, कोई नहीं रोक सके हमको, कोई नहीं. गणपती बाप्पा महत्वाला नारळ ठेवला आम्ही, देवाकडे प्रार्थना केली की सुखरूप जाऊ दे आणि सुखरूप येऊ दे. मसोबाच्या नावानं चला. तर आता आपण चहा पिण्यासाठी थांबलोय पुण्यातील फेमस स्पॉटला, प्रसाद मलाई चहा. तर बघू शकता गर्दी, बघू शकता. चला चहा घेऊ, त्याचा टेस्ट करू. दादा चार द्या चहा. तुमचं माझ्या मित्राचं नाव आहे. लाईन कुठं नाही भाऊ, एवढा खर्च होता. किती घ्यायचे? तर शेवटी नियोजन झालंच आणि दलिंदर मित्रांना घेऊन आम्ही निघालोय मालवणला. आणि आता इथं थांबलेलोय. आता आम्ही इथं थांबलोय. म्यूट करतो मी, पिन सांग. तर आमचे सौरभ सर पिन विसरलेत. लेट्स सी. इंग्लिशमध्ये तर आता पेमेंट केलं आहे आम्ही आणि 8चा आणि छपरी 8 द्यायचं काय मला नाही आवडत. अर्धा मी 8 पण मस्त तर 4 वर मस्त मागवलेले येते. आणि शेवटी प्लॅन झाला. सौरभ आता मस्त का आणि आता शेवटी प्लॅन झालाच आहे. कोणी नाही चाललंय आलेला आहे प्रसाद आणि मस्त काही आलेलं आहे. लागली पुण्यात CNG टाकला होता बऱ्यापैकी. गाडीतला CNG संपत आलाय. आता कराड शिवाय CNG नाही, म्हणजे कराडचं थोडंसं माग आहे. पुढे गेल्यानंतर आता आपण CNG भरू. निरंजन सेटनी 1 साईड गाडी ओढलेली आहे, 1 साईड किंग. आणि आता तुम्हाला दिसणार नाही, सुमित दादांनी चांगली पडी आणलेली आहे. आणि आपले लॉरेन्स भाई अजूनही टायगर अभी जिंदा आहे. बस एकच म्हणता येईल त्यांच्यासाठी, टायगर अभी जिंदा आहे. तर चला, सेकंड टाइम CNG भरत आहे आम्ही. आणि आता थेट कोकणात, मालवण. तर सुप्रभात. आपण आता कोकणात पोचलो आहे, राजापूरमध्ये. मालवण अजून एक 100 किलोमीटर असेल माझ्या अंदाजे. तर आम्ही आता थांबलो आहे. थांब, गाडीचा आवाज येतोय. एक गाडी मागं आहे, बराच वेळ झाला आम्ही त्यांची वाट बघतोय. सचिन शेठ नेटवर्कची शोधाशोध करते. तिथं नेटवर्क पण नाही आहे. नेटवर्क वडाफोनला आहे पण रिचार्ज नाही. परिस्थिती, वातावरण बघा, भारी वाटते ना सकाळ सकाळी. आणि रस्ता बघा. तर आमची पुढची गाडी पण आलेली आहे. किती वेळ वाट बघायची रे तुमची? हाँ? कितना टाइम रहा देखने का?
आणि लाज मोठा माणूस याला कुठलीच गाडी सुटत नाही कुठलीच. ओ माय गॉड, वेगळं काय. आता आपण सचिनच्या घरी आलोय आणि हे सचिनचं घर आहे. सगळी झोपल्यात बऱ्यापैकी. मी तर अजून आम्ही थोडा वेळ आहे. तर सचिनच्या घरी गावी कोण नसतं, त्यामुळं आमच्या सौरभ सरांनी सजेस्ट केलं की आपण इथंच पोहे बनवू आणि इथंच खाऊ. तर त्याप्रमाणे आमची 2 माणसं कामाला लागलेले आहेत कांदा कापण्यासाठी. IT क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती महेश भाऊ कटाले आणि आमच्या ग्रुपचे जाधवबाई लाडके एडिटर, तेही स्वतः कांदा कापतात. डोळ्यातनं पाणी येते पण माणूस कांदा कापायचा थांबला नाही. अंतरीचे हळवे जसे जुई फूल. अयो चालू होतं का हे मेमरी कार्ड आहे काय? चपलीपणा करून करत रे सारखा. चालू आहे जाऊन ते मेमरी कार्ड आहे. अरे चालू आहे ते बंद कर. तर शेवटी सौरभ सर आणि सचिन सर पोहे घेऊन आलेत आणि सोन्याचं आणि प्रसादचं काम सौरभला काय पटलं नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा ते स्वतः करायला सुरुवात घेतली आणि मला छोटंसं पोहे निवडण्याचं काम दिलेलं आहे. तर आज आपल्याला सौरभ सरांचे आजचे पोहे खायला भेटणार आहेत. तर नक्कीच टेस्ट सांगू, टेस्ट उत्तमच असेल. तर पोह्यांची सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊ. बघू शकता बाकी सौरभ सर बाकीची तयारी करतात. महेश सर कांदा कापून ठेवतात. नाही करायचं, नुसतंच खायचं ना. मसाले करून कडक मध्ये. सौरभ मला पण काढायला सौरभ बस का बघ एकदा. आचारी सौरभ आहेत त्यामुळे त्यांना विचारावं लागतं. आम्ही म्हणजे त्यांच्या हाताखाली सध्या ट्रेनिंग चालू आहे आमची. सौरभ सर बघ ना तू काय दुकान गेला. हा ओके. सौरभ सरांकडनं आपल्याला ओके भेटलेला आहे या कामासाठी. तुम कर्म करने जाते और कांड हो जाता है. चुप बैठो. चहा जरा चांगला बनव. मस्त चांगला बनव म्हणजे म्हणजे त्याच्या चहामध्ये कांदा टाकून दिला. टाइमपास ठीक आहे. तू काय म्हणतो अंडाभाजी बाय. तर आता पोहे रेडी आहेत आणि पोहे रेडी झाले. त्याच्यानंतर आता नियोजन चाललंय चहाचं. तर जे खुल्ला असेल ना चहा बघा. मग तुला आता काय त्याला तिकीट मागे ठेवा. काय करावं लागेल? मागे दोरी बांधली पण टायर ठेवला पण टायर वर बसून तू ये मागे. चला पोहे रेडी आहेत. चहा आण रे. तर या पोहे खायला कसे झालेत आता आपण बघू. झालं घ्यायचे. घ्या सरंग सर घ्या. पहिला मान घ्या तुमचा. सुमित सर घ्या, भूक लागली असेल तुम्हाला. हा अजून मालवणला पोचलो पण नाहीये आणि आमच्यात कोण ड्रिंक पण करत नाहीये, तरी आमची सुरुवात झाली. कार्ड हरव, हे हरव, ते हरव. आता शोधाशोध चालू आहे. निरंजन भाऊंचं क्रेडिट कार्ड. तुमचं काय म्हणणं आहे? सुमित पिता यांचे कार्ड हरायला लागले. सुमितचं टेन्शन. सुमित भाऊ जरा
रिलॅक्स, थोडा टेन्शनमध्ये पण रिलॅक्समध्ये. शेवटी कार्ड निरंजनकडेच भेटलं. गाडीतच ठेवलं होतं त्याने. पडलं का होतं गाडीतच पडलं होतं. ठेव का? हा. तर निघालो आता आम्ही इथनं. हे कुठं जायचे? लेफ्ट राईट नेवती बीच सरळ. सरळ काय? तर आता आपण नेवती बीचच्या जवळ पोहोचलोय. गाड्या पार्क करायच्या आहेत, पण प्रचंड गर्दी आहे. राहण्याची सोय इथं कुठंच नाही असं म्हणतात. आता आपल्याला थोडी शोधाशोध करावी लागेल. सारंगची गाडी लावतोय. तर आता आम्ही सगळे रेडी होऊन निघालोय नेवती बीचच्या दिशेने. तिथल्या काही ज्या काय जागा असतील त्यात आपण एक्सप्लोर करू. ही आपली पूर्ण गँग सगळी रेडी आहेत. आणि इकडची घरं बिरं बघा कसली मस्त आहेत कोकणातली. समोरचा जो व्ह्यू आहे ना ते बघून डोळ्याचे पारणे फिटलेत. म्हणजे कोकण काय असतं तो आता तुम्हाला समोरचा व्ह्यू बघितल्यानंतर कळन. समोरचा नजारा बघा. डील झाली हा मालूम. 1 ते 12 माणसांसाठी 6,000 रुपये भाडं आहे. 12 माणसं जर भरली तर पर सीट 500 रुपये. आता तुमची 8 झाली आहेत. बोट येईपर्यंत अजून कोणतरी 4 जण येतील. 500 रुपये बरं पडेल ना जायला इथे यायला 2-2.5 तास. कारण जायलाच ना त्या लाव साईडला ना पाऊण तास लागतो. यायला पाऊण तास. 11 आहेत ते बघा ते. तर आता आपल्याला बोटीमधून आत जायचं आहे. जवळजवळ 11 पॉईंट आहे तिथं. त्या 11 पॉईंट बघायचे आहेत. तर ते बघण्यासाठी 500 रुपये पर पर्सन चार्ज आहे. 12 पर्सन एका बोटीमध्ये बसतात. तर हे ते पॉईंट आहेत. समुद्र सफर, गोल्डन रॉक, ओल्ड लाईट हाऊस, टी सुनामी लँड, डॉल्फिन, म्हातारीची चूळ, प्री वेडिंग व्हिडिओ शूटिंग. तर असे हे इथं 7-8 पॉईंट आहेत. आणि त्यांच्या आणखी काय पॉईंट असतील ते आपल्याला बघायला भेटतील. 500 रुपये पर पर्सन चार्ज आहे. तर आता बघू थोडीफार बार्गेनिंग काय होतं आहे का. आम्ही 8च जण आहेत. अजून 4-1 माणसं बघावी लागतील. चला आरबी बॉईजचं काय होतं आहे बघू. तर आता आम्ही चाललो आहे. बोट आलेली आहे आमची. तर 11 पॉईंट आपल्याला ते दाखवणार आहेत. त्यांच्याकडनं आपण थोडीफार माहिती घेऊ. तर चला कुठले कुठले 11 पॉईंट आहेत सगळं दाखवू, एक्सप्लोर करू. या दादांच्या बोटमधनं आपण आता जाणार आहेत. तेच ते दादा. तर ते थोडीफार माहिती सांगतील. दादा सांग. आम्ही तुम्हाला आता पहिल्यांदा गोल्डन रॉक दाखवणार, त्यानंतर ब्लॅक रॉक, त्यानंतर तुम्हाला सरळ लाईट हाऊसला घेऊन जाणार. तिथे पहिल्यांदा सिगल बेट दाखवणार, त्यानंतर म्हातारीची चूळ, त्यानंतर न्यू लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस, 2 लाईट हाऊस आहेत ते दाखवणार. त्यानंतर 2 खडकामधनं राईड ती एक दाखवणार. त्यानंतर तुम्हाला म्हातारीची गुफा ती दाखवणार. आणि आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला लागणार, पुन्हा किनाऱ्याला येणार. ही पूर्ण टोटल सफारी तुम्हाला 2-2.25 तास तुम्हाला ही सफारी आहे. ही करायची असेल तर कुठे यावं लागेल काय माहिती. ही तुम्हाला सफारी करायची असेल तर तुम्हाला निवती बीचवर यावं लागेल. आणि तुमचं आणि तिथे माझं नाव हर्षद सावंत. मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. तुमचा नंबर. माझा नंबर आहे 8329423766. बरं ठीक आहे. धन्यवाद दादा. दादांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आहे. दादांचा नंबर आपण मेन्शन करू, डिटेल्स सगळ्या. तर चला चला चला. बोट आहे आपली. आणि भाई तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, कसं वाटते भाई तुम्हाला? खूप छान वाटतं. खूप छान वाटतंय भाईंना. निरंजन भाऊ चला, सगळे खूप एक्साइटमेंट आहेत.
भाऊ मजा येते का? 500 रुपये देऊन उपयोग आहे का? ठीक आहे प्रवास आहे फक्त बाकी काही मग मजा येते का? मजा येते. 500 रुपये Yes. ओके आहेत ना? हां ठीक आहे, धन्यवाद बाळा. चल लाईक शेअर सबस्क्राईब. तर ही आपली बोट आहे सायलीला. सावकाश पहिले प्रेक्षक उतरू द्यात. तरी आपले हरबी बॉईज बघा. महेशराव हळू 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 अण्णा घाबरू नको. नाही नाही तिथं आपण बसणार. तर आत्ता आपण जॅकेट बिकेट घालून रेडी आहेत पुढच्या प्रवासासाठी. आपली बोट बघा. आता 500 दिलेत म्हणलं आपली 500चा स्टॅम्प पेपर. आणि सचिन का रे बाळा? पैसे नाही नाही पुढून चांगलं आहे. तर भाईंनी पण जॅकेट घातले. भाईंना एका ज्योतिषाने सांगितलं तुम्हाला पाण्यापासून धोका आहे. आपला प्रवास सुरू झालेला आहे बोटीचा. आणि हा व्ह्यू बघा. काही बी व्हिडिओ काढते यांना काय केलं देणं नाही. कुठे बी थांबत्यात आणि म्हणतात व्हिडिओ काढ. अकल नाही ओळखला. आणि हे बावलं त्यांचं व्हिडिओ काढते आणि हे वैत पण चाललेच घरी. तुम्ही डान्स करा. हे आमचं तर आता इथं प्री वेडिंग चालू आहे आणि आम्ही जरा बीचचा आनंद घेतोय. सुमित शेटची पण प्री वेडिंग करायची आहे. तर आमचं आता बीच फिरून झालं आहे. आता आम्ही बीचच्या बाहेर आलोय. तर कसं वाटलं? एक नंबर. ऍक्टिव्हिटी करायला पण ऍक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा त्याचे 11 स्पॉट होते बघायला गेलतो. ते पण म्हणजे ठीक होतं, मज्जा आली. पण त्यांनी काही जास्त एक्सप्लेन नाही केलं त्यामुळे आम्हाला पण व्हिडिओत काही जास्त दाखवता आलं नाही. जेवढं आहे तेवढं दाखवलं आहे. त्यांच्या बरोबर थोडी वादाविवाद झाली की काहीच नाही सांगितलं त्या माणसानं. ठीक आहे, त्यांनी पण ॲडजस्ट केलं, थोडंफार पैसे कमी केले. नेक्स्ट टाईम नक्कीच चांगलं सांगतील. तर चला आता आपण पुढं कुठं जायचं ते आता मी ठरवणार आहे गाडीत बसून. प्रसादबाई सांगतील तो निर्णय अंतिम राहील. काय बाई? तर चला. बराच वेळ झाला रूम शोधते, रूम काही भेटत नाहीये. हा एक शेवटचा क्षण. धनराज भाऊ बोल.